जय भीम नमो बुद्धाय। आज मी आलेलो आहे नागपूरच्या संविधान चौक येथे, कारण की आज इथे कॉक्रोच जनता पार्टी यांचं खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे। तुम्हाला तर माहित आहे की 20 जुलैला दिल्लीच्या जंतर मंतर येथे जे मुलांवर अमानुषपणे अत्याचार झाला, म्हणजे लाठीचार्ज वगैरे झाला, त्याचाच विरोध करण्यासाठी नागपूरच्या या संविधान चौक येथे आज कॉक्रोच जनता पार्टीचे मुलं इथे एकवटलेले आहे आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी। तर चला तर मित्रांनो, आपण थोड्याच वेळात त्यांची पूर्ण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर माझ्यासोबत जुड़ून रहा। हम कर रहे हैं ये हम नीट पेपर लीक के थ्रू कर रहे हैं। नीट पेपर लीक हुआ है, उसके लिए इसके खिलाफ हम आवाज उठा रहे हैं। अगर हम आपको वोट दे रहे हैं तो हम चाहते हैं कि आप हमारी पूरी सुरक्षा करें और पेपर लीक ना हो, आप इसके लिए कोई रिजोल्यूशन निकालें। और ना जैसे कि ना सिर्फ पेपर लीक ही एक टेंशन नहीं है, हम इस सरकार से बहुत परेशान हो चुके हैं। हमने इन्हें 15 साल दिए हमारे। तो जैसे कि रेप हुआ था, ममिता देवनाथ केस जो हुआ था, उसमें उनने उनकी मदर को टिकट दे दिया पर न्याय नहीं दिया। और उनकी मदर का इंटरव्यू आया था कि हम 7 दिन, मुझे ऐसा बोलता कि 7 दिन के अंदर मैं आपको न्याय दूंगा, बट न्याय तो दिया नहीं और हम ऐसे कोई बात भी नहीं किए। उन्हें सिर्फ नाम की टिकट दे दी है। वो टिकट का नाम था पानीहाटी सीट। वो पानीहाटी सीट उन्हें दिया था, उन्हें टिकट दिया था, उन्हें न्याय नहीं दिया, जबकि उन्हें जरूरत न्याय की थी। उनकी बेटी गई है, उनको टिकट की कोई जरूरत नहीं थी। तो मैं ये कहना चाहती हूँ सरकार से कि प्लीज आप हमें सही रिजोल्यूशन दीजिए, आप हमारी प्रॉब्लम को सॉल्व कीजिए, ना कि आप हमें टिकट देके ना हमें फेंकाइए ना कोई सिटीजन को फेंकाइए। जो दिल्ली के जंतर मंतर पर जो हमला हुआ है, बच्चों को मारा है, उसके बारे में क्या कहना चाहूँ? दिल्ली में जंतर मंतर का जो हमला हुआ है वो तो हमारी डेमोक्रेसी के लिए ब्लैक डे था। वो हमारी डेमोक्रेसी के ऊपर एक चाटा था, क्योंकि हम डेमोक्रेटिक कंट्री है। अगर हम सरकार को वोट देके हम सरकार को बता रहे कि हाँ चलो ठीक है, आप हमारी कंट्री को रूल करो, आप हमारी हेल्प करो, आप हमारी सहायता करो, और जब हम उसके खिलाफ जाते हैं तो वो हमें मारती है, दैट्स अ वेरी बैड थिंग। और वो डेमोक्रेसी के लिए ब्लैक डे था। और पहली बात तो बिना बैजेस की तुम पुलिस ला रहे हो वहाँ पे, फिर वो पुलिस हमको मार रही है विदाउट बैजेस है। अगर हम उनको मारे, तुम लोग बोलते हो कि भाई पीसफुल प्रोटेस्ट था और तुम मार रहे हो, मतलब एक पीसफुल प्रोटेस्ट कर रहे हो और फिर तुम लोग पुलिस को मार रहे हो, तो भाई तुम्हारी पुलिस को बैच लेके भेजो। और लाठी चार्ज अलाउड है, बट कब? अगर तुम हिप्स पे मारो या थाइस पे मारो तो वो अलाउ है। तुम सर पे मारोगे, तुम इधर मारोगे, तुम यहाँ मारोगे तो वो अलाउड नहीं है। तो फिर हम लोग भी हमारे सेल्फ डिफेंस में उसको मार सकते हैं, और कानून ये हमें पूरी सहायता देते हैं कि हाँ हम हमारे सेल्फ डिफेंस में सामने वाले को मार सकते हैं, अगर वो अपनी पावर्स के बियॉन्ड जाता है तो। तर इथे एक लहान मुलगी आहे, आपण तिच्याकडून देखील जाणून घेऊ। आज जे आंदोलन करत आहात त्याबद्दल काय सांगणार? सर अभी हम लोग 12th के बच्चे हैं, तो अभी हमको अगले साल यही एंट्रेंस एग्जाम देने हैं जो अभी इतने ज्यादा लीक हो रहे हैं। तो अगर हम लोग ऐसा कुछ करेंगे नहीं तो ये तो वैसे ही चलते रहेगा। इसलिए आप जो यहाँ पर आए हो, आपके घर में बताकर आए हो आप? हाँ, बता के आए। तर इथे आणखीन बरेच मुलं आहेत, त्यांच्याकडून बी जाणून घेऊ। मॅडम, ह्या आजच्या ह्या आंदोलनाबद्दल आपण काय सांगणार? आजचं हे आंदोलन याच्यासाठी आहे कारण की अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीये आणि आम्ही सगळे सोबतच आहोत, सगळे यंगस्टर्स वगैरे सगळे सोबत आहे। लेकरं सगळे हेच म्हणतात की आमच्या मागण्या पुढे करा। आमची एकच मागणी होती की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा द्या, कारण की त्यांच्यानी जे काम नाही होत आहे ते त्यांनी सीट सोडावी लागेल। जर त्यांच्यानी काम नाही होत आहे तर तुम्ही सीट सोडा, दुसऱ्यांना द्या, पण तुम्ही लेकरांचे भविष्य पूर्ण खतऱ्यामध्ये टाकून राहिले, ही कोणती गोष्ट नाही आहे। आम्ही आमच्यासाठी लढत आहे आणि समोरच्या जनरेशन साठी लढत आहे, कारण त्यांना रस्त्यावर नाही यावं लागलं पाहिजे जसे आम्ही आता आहोत। जे दिल्लीमध्ये काल जे खूप मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला, महिलांना, मुलींना आणि मुलांना जे इतकं अमानुषपणे मारहाण झाली, याबद्दल आपण काय बोल? मी हेच म्हणणार आहे की हे डेमोक्रेसीची हत्यासारखंच आहे, कारण की यांना वाटते की डेमोक्रेसी पूर्ण संपूर्णच टाकलेली आहे। आम्ही हक्कासाठी लढत आहोत आणि ते आमच्यावरच हात उचलत आहे आणि आम्हालाच म्हणते की स्टुडंटने मारलं त्यांना, पण त्यांच्याकडे कोणता सबूत नाहीये। आमच्याकडे सबूत आहे की स्टुडंटवर अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झालेला आहे आणि डोके फोडले आहे त्यांचे मेन करून। तर एक मुलगी तिची डेथ पण झाली आहे, डोक्यावर मारलं त्याच्यानी, आणि अँब्युलन्स फक्त ठेवलेलं आहे। त्यांनी ज्यांना लागलं त्यांना ती जखमा नाही करून राहिले, तिचे जे प्रोटेस्टर्स आहे तेच एकामेकांना पट्टी करून राहिले आणि ते काहीच हे नाही करत आहे। पहिली गोष्ट तर त्यांनी लक्ष द्यावं आणि मारू नका, लेकरांना मारू नका, ते आपल्या हक्कासाठी लढत आहे। समोर तुमचे पण लेकरं इथेच आहे, इथे शिकणार आहे, याच भारतात शिकणार आहे। तर थोडस हे करा, आम्हाला सपोर्ट करा। सपोर्ट नसेल करता तर पण हात नको उचला लेकरांवर, इतकंच माझं म्हणणं आहे।
खूप खूप धन्यवाद. आणखीन इथे बरेच मुलं आहेत ते आपण त्यांच्याकडून बी जाणून घेऊया. तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्या सोबत राहा. सर आहे त्यांच्याकडून. सर, आजच्या या आंदोलनाबद्दल काय सांगणार आता? हा आंदोलन पूर्णपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे. ह्या आंदोलनामध्ये गोष्ट हे आहे की जे भारताचे एज्युकेशन मिनिस्टर आहे धर्मेंद्र प्रधान याच्या रिझाईन बद्दल गोष्ट आहे. आता जर हे त्यांनी अगोदरच रिझाईन केलं असतं तर हे मॅटर इतका मोठा नसतं झाला. जर ते असेच वागत राहिले तर हा आंदोलन एक नॅशनल वाईड प्रोटेस्ट बनू शकते. अँड हे फ्युचर मध्ये बीजेपीच्या जे आगामी लोकसभा चुनाव आहे त्याच्यामध्ये खूप मोठी प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. तर मी भले बीजेपीचा सपोर्टर नसो तर हे थोडा दिमागवाली गोष्ट आहे की एक मिनिस्टर आणि एक रिझाईन बाकी पुरे स्टुडंट पुश, तर हे एक थोडी त्यांच्या प्रॉफिटची गोष्ट आहे, पण ते थोडे समजत नाही आहेत. एक काल जे दिल्लीमध्ये जे लाठीचार्ज झाला, काही अनेक मुलांवर म्हणजे अमानुषपणे क्रूरपणे असे मारण्यात आले, त्याबद्दल आपण ऍज अ स्टुडंट म्हणून काय सांगणार? हे कंट्री ऍज अ आपल्याला बोलासाठी डेमोक्रॅटिक कंट्री आहे, बट हे ऍक्च्युअली कालच्या घटनेनं असं वाटतं की डेमोक्रेसी पूर्णतः समाप्त झाली. कम्प्लिटली डिक्टेटरशिप बाय मोदी गव्हर्नमेंट. तर म्हणून आज मी फक्त एक खास गोष्ट बोलतो, जे आपल्या देशाच्या नेक्स्ट पीएम कोणी बनेल, कारण की सगळ्यांना माहिती आहे मोदीच्या लास्ट टर्म आहे त्यांनी आधीच सांगितलं. तर जो बी नेक्स्ट पीएम तुम्ही चूज कराल की तुमची एक हे आहे जबाबदारी की तुम्ही तो पीएम चूज कराल त्याला शादीशुदा त्याच्या लग्न झालेला आहे तो पर्सन चूज कराल, ताकि तो पर्सन मनची बात बायको सोबत करेल आणि कामाची बात जनता सोबत करेल. तर आजच्या ह्या ज्या आंदोलनात आपण उभे आहात नागपूरच्या इथे संविधान चौक येथे, तर इथून आपण देशवासियांना काय संदेश द्या? देशवासियाला सरळ संबंध आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही जगा, तुम्ही जर चुप राहाल, तुम्ही विचार करा आम्ही तर नीटचा पेपर दिला नाही, आम्ही कशाला जाऊ, हे बेवकूफी आहे. हे तुमच्या छोट्या मानसिकतेचे लक्षण आहेत. जर तुम्ही असेच कराल, तुम्हाला माहिती आहे का की एवढे करोडो लोक राहणाऱ्या देशामध्ये इंग्रज कसे एवढे वर्ष राज्य केले? वाटत नाही की लोकांना माहिती आहे का भीक मागायची, याला त्याला बाप बनवायची सवय आहे. तर हे खास गोष्ट आहे. तर एक प्रश्न विचारतो तुम्हाला आखरी. भारताचं संविधान इतकं पॉवरफुल आहे, पण तरीही आपल्या देशामध्ये अराजकता माजलेली आहे, तर याचं नेमकं कारण काय असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान पूर्णपणे संविधान सभेत दाखवलं होतं त्यांनी एक स्टेटमेंट दिला होता की संविधान कोणत्याही देशाच्या, माझ्या कोणत्याही देशाच्या संविधान किती स्ट्रॉंग असो, पण त्याला चालवणारे लोक जर खराब असेल तर त्या संविधानाच्या व्हॅल्यूला, ताकदला काहीही पर्वा नाही राहणार. माहित आहे का की आता संविधान तर काही पर्सन, लोक नेहमी म्हणतात की कोणी जर रेपिस्ट बाहेर निघाला तर सगळे जण म्हणतात संविधान कमजोर आहे म्हणून रेपिस्ट सुटत आहे. अरे संविधान कसा कमजोर आहे? संविधान कोणाला सजा नाही देत. संविधान फक्त तुम्हाला अधिकार देतो की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही इथे नियमावली एका प्रकारे की तुमच्यासाठी रूल काय, तुमच्यासाठी रेग्युलेशन दॅट संविधान. थँक्यू सर. अशा पद्धतीने आपण पाहू शकता तुम्ही आता अंदरमध्ये किती मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध प्रदर्शन चालू आहे. आजच्या ह्या आंदोलनाबद्दल आपण काय बोलणार? आजच्या आंदोलनाबद्दल जो दिल्लीमध्ये झालेलं आहे त्याच्याबद्दल इथं आपल्याला आपण हा आंदोलन घेण्यात आलेलं आहे. आज भी आपण इथं झाले आपल्या लेकराला मारण्यात आलेला आहे, म्हणून आपण चुप न राहायचं याच्यासाठी आपण आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणखीन इथे बरेच लोक आहे, आपण त्यांच्याकडून बी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तुम्ही कुठेही नका जाऊ. बघा किती मोठ्या प्रमाणात हा चालू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या इस्तीफासाठी मागणी जोरात चालू आहे. बहुत दुखद की बात है, आज बहुत दुखद की बात है कि दिल्ली में स्टूडेंट्स के साथ जो मारपीट करी, ये चौकीदार के जो वफादार कुत्ते थे पुलिस वाले जिन्होंने मारे, उन सबके लिए मैं कहना चाहूंगा कि हम तेरे जुल्म से जालिम नहीं डरने वाले, सर तो कट सकते मगर सर नहीं झुकने वाले, आजमा कर अभी तू देख ले जंजीर, तेरी जंजीर से ये पाँव नहीं थकने वाले, हम तो है अहले सुखन 100 के सफर रखते हैं, बेड़िया पड़ने से पाँव नहीं थकने वाले, और एक ही मिट्टी की खुशबू है ये हिंदू मुस्लिम, एक ही मिट्टी की खुशबू है ये हिंदू मुस्लिम, धर्म के नाम पे हरगिज नहीं बटने वाले, और हक की बाजी को जो लड़ते नहीं बुज़दिल है वो, है सियासत तेरे अंजाम से डरने वाले, हम तो है हजरत राशिद के चमन से हसरत, शौक से तख्ता है दारो रसन चढ़. धन्यवाद. आपल्यासोबत आज नागपूरचे रणवीर सिंग आणि रईस म्हणून जे प्रख्यात आहेत ते आहेत. सर, या आंदोलनाबद्दल काय बोलणार आहात आपण? मी फक्त हे बोलणार आहे, जे आपले लोक आहे आणि जे आपले युथ आहे त्यांचा तुम्ही पटकन काहीतरी निर्णय आणि पटकन घ्या, कारण की हे जो प्रोटेक्शन आता खूप लहानपणी आहे नागपुरात आणि पूर्ण देशात हे प्रोटेक्शन राहील. जर तुम्ही फैसला नाही केला, धर्मेंद्र, जर तुम्हाला रजिस्टर पटकन
त्याला इस्तीफा द्यायलाही पाहिजे बा. ये माझी अपील है ही सरकारला. और मैं साफ कहना चाहूंगा सरकार को कि धर्मेंद्र प्रधान जी को अब तो इस्तीफा देना ही चाहिए. और सरकार से मेरी पूरी अपील है यूथ के साथ फैसला किया जाए. अगर हमारे उंगली में दर्द होता है तो हम उस उंगली को काट के नहीं फेंकते, हम उसे मलहम लगा के उसे अपने शरीर में रखते हैं. वैसे ही हमारे यूथ ने कुछ अगर अपील की है तो आप उसे मानिए, मानिए, मानिए प्लीज, अपील है मेरी.